राखी पौर्णिमेच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण सर्वत्र साजरा होत असताना ज्या बहिणी रुग्णालयात आजारी आहेत, ज्यांच्या जवळ कोणी नाही, अशा बहिणींसाठी माणुसकी समूहाच्या भावंडांनी एक अनोखा उपक्रम राबवलाय। सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ज्युनियर चार्ली फाउंडेशन यांच्या सहकार्याने शासकीय रुग्णालयात जाऊन आजारी महिला रुग्णांना राखी बांधून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला। गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेल्या उपक्रमाअंतर्गत मेडिसिन बिल्डिंगमधील वॉर्ड क्रमांक 3, 4 आणि 12 मध्ये उपचार घेत असलेल्या महिलांना राखी बांधण्यात आली। यावेळी प्रत्येक महिलेला एक राखी एक साडी या उपक्रमाअंतर्गत साडी भेट देण्यात आली। तसेच काही गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदतही करण्यात आली। या अनपेक्षित भेटीमुळे रुग्णांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। एका वृद्ध महिलेने वर्षानुवर्षांनी राखी बांधली, आज जणू माणुसकीच्या रूपात भाऊ परत आला असे सांगून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। या कार्यक्रमात ज्युनियर चार्ली फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ स्वभावने यांनी आपल्या हास्य विनोद आणि अभिनयाच्या माध्यमातून रुग्णांना हसवून त्यांचे मन हलके केले। या स्तुत्य उपक्रमासाठी समाजसेवक सुमित पंडित यांच्या नेतृत्वाखाली माणुसकी समूहाने विशेष प्रयत्न केले। लायन्स क्लबचे संतोष पगारिया, अनिल लुनिया आणि पुनीत गायकवाड यांनी साड्यांसाठी सहकार्य केले। पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव आणि मंगेश जगताप यांनीही उपक्रमाचे कौतुक केले। या प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी माणुसकी हरवत चाललेल्या काळात अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। तसेच पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनीही माणुसकीच्या धाग्यांनी जोडलेले हे बंधन पाहून मन भारावून गेल्याचे सांगितले। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आणि माणुसकी समूहाचे सदस्य उपस्थित होते। या उपक्रमाने रुग्णांना मोठा मानसिक आधार मिळाला आहे। धागा शौर्य का राखी अभिमान की या उपक्रमाअंतर्गत माणुसकी रुग्ण सेवा समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हे 8वें वर्ष आहे। आपण घरी सण साजरे करतो, वेगवेगळे त्योहार साजरे करतो, परंतु आज बेडवरती जे पेशंट आहे घाटे रुग्णालयामध्ये जे रुग्ण उपचार घेतात त्यांच्यासाठी कुठेतरी रक्षाबंधन साजरा व्हावा या हेतूने हा उपक्रम आम्ही गेल्या 8 वर्षापासून राबवित आहोत। यातून आनंद मिळतो आणि समाधान मिळतं। जे रुग्णांच्या चेहऱ्यावर आमचे चार्ली श्री सोमनाथ स्वभावने सर हे आपल्या मुख अभिनयातून रुग्णांना हसवण्याचा प्रयत्न करतात आणि या खरंच खूप मोठा आनंद मिळतो। या कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब पगारियाजी, लुनियाजी यांनी पण 108 साडी आम्हाला ऐन वेळेवर आज दिलेली आहे आणि आमच्याकडे 51 साड्या आम्ही समूहातर्फे जमा करून आज घाटी रुग्णालयामध्ये धागा शौर्य का राखी अभिमान हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। या उपक्रमामध्ये संपूर्ण माणुसकी समूहाच्या टीमने सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद आणि रुग्णांच्या चेहऱ्यावर जो आनंद द्विगुणित झाला त्याबद्दल खरंच एक वेगळं समाधान इथे मिळतं। या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस निरीक्षक श्री प्रवीणा यादव मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली, त्यांचे देखील मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाला खूप छान आणि आगळा वेगळा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम शासकीय रुग्णालय घाटी येथे साजरा करण्यात येत आहे। माणुसकी रुग्ण सेवा समूह समाजसेवक सुमित पंडित, छत्रपती संभाजीनगर। हा माझा पहिला आयुष्यात होते ते मला खूप म्हणजे आज आयुष्याचा पहिला दिवस माझा खूप आनंदाने लहानपणीतला आहे। हा खूप छान आनंद झाला। नहीं अच्छे हो जाएंगे, आप जल्दी अच्छे हो जाएंगी। अच्छा लगा ना? अच्छा लगा। अल्लाह सबको रखे अच्छा रखे, सबको खुशहाली दे मालिक, सबका मन दे, सबको सुकून दे, छोटे बड़े सबको अच्छा लगे। रक्षाबंधनचा आपण सर्वजण जे आहे तर आपल्या घरी आणि आपल्या बंधुभावासोबत नेहमीच साजरा करत असतो, परंतु माणुसकी समूहातर्फे आज जे आहे घाटी रुग्णालय येथील महिला वार्डमध्ये स्वतः जे आहे तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सेलिब्रेट करून प्रत्येक महिलाला जे आहे एक साडी वाटपाचा कार्यक्रम यामध्ये ठेवलेला आहे आणि यामध्ये मोठी माणुसकी अशी दाखवून या पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन सुमित पंडित यांनी केलेले आहे आणि आम्ही सर्व त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावर आहेत हास्य दिसून आले आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, बेगमपुरा पोलीस ठाणे। आमचे मित्र सुमित पंडित यांचा जो आज उपक्रम यांनी राबवला आहे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त महिला बहिणी आपल्या घाटी रुग्णालयात उपचाराकरता दाखल आहेत, त्यांच्याकरता त्यांनी साडी वाटप ठेवलेलं आहे आणि
रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या ठिकाणी मराठवाडा म्हणा, विदर्भ म्हणा, या ग्रामीण भागातून बऱ्याच ठिकाणावरून सामान्य जे पेशंट आहेत, सामान्य आहेत, असे बरेचसे रुग्ण येऊन इथे दाखल होत असतात उपचाराकरता. त्यांना बरंच ते मदत मिळत असते. त्या अशा पेशंटकरता आमचे मित्र जे आहेत सुमित पंडित, ते नेहमी उपक्रम राबवत असतात, वेगवेगळे उपक्रम राबवतात. सेवाभावी जे उपक्रम असतात त्यांचे नेहमीच कौतुकास्पद आहेत. या उपक्रमाबद्दल बोललं त्याने बोलवल्यामुळे मला वेळ नसताना दिवस सोडून मी या ठिकाणी आलेलो आहे. या उपक्रमाला आमचा नेहमीच पाठिंबा असतो. यापुढे आम्ही सतत पाठिंबा देणं जाऊन आमच्यापर्यंत जेवढं होईल शक्य होईल तेवढा प्रयत्न करत असतो. मला त्याच्या उपक्रमाला माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा मी एक आभार मानतो या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल. धन्यवाद. प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.